पाणी काढता काढता विहिरीत पडता पडता वाचलो बा. दिवस निघत नाही तर आपल्या मागे कामात आलो. बाकी कोणतं काम असो की नसो, गव्हाला पाणी द्यायचं असलं रोजच्या सारखं श्रावण काकाला घेतलं सोबत आणि येऊन टपकलो शेतात. आमचा गहू कसा आहे कमेंट मध्ये सांगा बरं. श्रावण काका म्हणे आज वेळ लागते पाईपलाईन बदलावली. जा पहिले मोटर बंद करू. गेलो मोटर बंद केली आणि पाईपलाईन बदलायली, पण पाईपलाईन बरोबर बदलवतं का नाही म्हणून मोदी भाऊ आले ते वरती पाहिले. मग पाईपलाईन बदलवली. तसं आपल्याला एक काम आठवलं, दुसऱ्या वावरातली मोटर चालू नाही केली म्हटलं. मग सीधा आलो वावरात. तसं तर विहिरीत दोन मोटर, एक पाण्यातली आणि एक वर. पण वरची मोटर पाणी सोडून म्हणून त्यात पाणी टाका लागते. पाणी टाकलं, मोटर चालू केली, चालू. घराकडे येताना श्रावण काका खासर घेऊन जात होते वावर. आता सांगितलं कापूस वेचायला मजूर आहे, कापसाचे गाठोडे घराकडे आणायला. मग आपल्याला जायचं होतं घाटून जिल्हे. गाडीवरचं कव्हर काढलं, गाडीत बसलो, कृष्णाला सोबत घेतलं, मग पवनले सोबत घेऊन घेतलं आणि आलो ढवळ्याच्या दुकानात. घेतलं मग चिल्लर चालर सामान. मग तेवढ्यात आले कृष्णाचे बाबा. कृष्णाला पाठवून दिले त्याच्या बाबासोबत. मग पिपे घेतले, मित्राला सोबतही घेऊन येतो, मित्राला कामी पण लावतो. आपण आहोत तशी डेंजर. मित्राला मित्राच्या घरी सोडलं आणि मी आलो शेतात. इकडे मजूर कापूस वेचत आहे आणि आता आपल्याला कापसाचे गाठोडे घराकडे घेऊन जायचे. मग श्रावण काका आणि मी कापसाचे गाठोडे डोक्यावर घेऊन आश्रमामध्ये रचवून टाक. काही म्हणा पण मान दुखून जाते बा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.